श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा सूर्याचं मकर संक्रमण हे बाल वकर्णावर होत असून संक्रांतीचे वाहन वाघ आहे, उपवाहन घोडा आहे। तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून माथ्यावरती केशराचा टिळा लावलेला आहे। मकर संक्रांतीला स्नान करणे, दान करणे, जप इत्यादी शुभकाम तसेच काही खात्रीशीर ज्योतिष उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होत असते। 14 जानेवारीच्या सकाळी 8:54 पासून ते सायंकाळी 4:54 या गोष्टी करता येतील। तसेच मकर संक्रांत झाल्यावर किंक्रांतीचा एक दिवस सोडून द्यायचा, कारण या दिवशी संक्रांतीची कर असते आणि त्यानंतर रथसप्तमीपर्यंत आपण दानधर्म करू शकतो। म्हणजेच सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत वाण वसा आपल्या विवाहित महिला आपल्या सख्यांना देत असतात। म्हणजेच काय तर आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतो। पण हे सगळं करत असताना आपल्याला काही अशा वस्तू की त्या देणं टाळायच्या आहेत, तर कोणत्या आहेत त्या वस्तू हे आपण आज जाणून घेऊया। सर्व गोष्टींची माहिती ऐकण्यासाठी किंवा तुम्हाला जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं जर तुम्हाला हवी असतील तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर पहिल्यांदा नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा। चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। 20 ते 23 डिसेंबर दरम्यान दरवर्षी सूर्याचे उत्तरायण सुरू होते। यंदा ते 21 डिसेंबर 2024ला सुरू झालं, तरीही मकर संक्रांतीचा काही भागांमध्ये उत्तरायण असं म्हटलं जातं। ते यासाठी की मकर संक्रांतीच्या दिवसापासून पुढे जून महिन्यापर्यंत सूर्य उगवताना आपल्याला काहीसा उत्तरेकडे झुकलेला दिसतो आणि तो अगदी स्पष्टपणे दिसतो। धार्मिक मान्यतेनुसार सूर्य उत्तरायणमध्ये असणं म्हणजे साक्षात आपल्यासाठी मोक्षाचं दार उघडलेलं असणार। म्हणून तर महाभारतातील पितामह भीष्म हे युद्धातील बाणांनी जखमी होऊन जेव्हा मृत्यूच्या बाणावरती पडलेले होते, तरी पण ते स्वतःचा प्राण त्यागण्यासाठी उत्तरायणाची वाट पाहत होते, कारण त्यांना मोक्ष मिळावा म्हणून। तर अशा धार्मिकदृष्ट्या सर्वोच्च महत्त्व असलेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दानधर्म करायचा असतो, जेणेकरून त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं आणि वेळोवेळी संकटकाळी आपल्याला त्याचीच मदत होत असते। पण बघा, यामध्ये काही वस्तू संपूर्णतः वर्ज्य आहेत। त्यातील पहिली वस्तू म्हणजे झाडू। बघा मंडळी, सणवार म्हटलं की खरेदी ही आलीच। आपण वेगवेगळ्या गोष्टी सणवाराच्या निमित्ताने विकत घेत असतो, पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खरेदीमध्ये झाडू अजिबात आणायचा नाहीये, कारण अशी मान्यता आहे की आपण झाडूला लक्ष्मी म्हणतो, पण तो घेण्यासाठी अश्विन अमावस्या, धनत्रयोदशी किंवा कोणत्याही महिन्यामध्ये शुक्रवारचा दिवस तुम्ही निवडू शकता। पण मकर संक्रांतीचा दिवस अजिबात चालणार नाही, कारण या दिवशी आपण झाडू घेतला तर या कारणाने त्याच्या विक्रेत्याला आपण झाडूची किंमत पैसे म्हणून देऊ। पण चुकीच्या दिवशी झाडू घेतला ही एक चूक आणि होते, तिथे आपण पैसेही खर्च केले तर ही एक चूक होते। बघा, पैसा म्हणजे आपल्यासाठी लक्ष्मी आहे, पण अशी मोठी चूक केल्यामुळे लक्ष्मी आपल्यावरती नाराज होऊन आपल्या घरातून काढता पाय घेते आणि परिणामी दारिद्र्य आपल्या सर्वांच्या वाट्याला येते। घरातील झाडू या दिवशी कोणाच्याच नजरेस पडू देऊ नये, त्यासाठी महिलांनी किंवा घरातील कोणी जे तुमच्या घरामध्ये झाडलोट करत असेल त्यांच्याकडून झाडलोट करून घ्यावी। या दिवशी मंदिरामध्ये दानधर्म करण्यासाठी म्हणून तुम्ही झाडू खरेदी केला असेल तर हे सुद्धा चुकीचं आहे। मंदिरामध्ये झाडूचं दान करणे हे भाग्याचे समजले आहे, पण त्यासाठी काही ठराविक प्रसंग किंवा तिथी असतात। मकर संक्रांतीचा दिवस तुम्हाला त्यासाठी अजिबात निवडायचा नाही, कारण मकर संक्रांतीचं दान करत असाल किंवा कुठलंही दान करत असाल तर तिथे आपल्याला झाडू द्यायचा नसतो। बरेच जण आजकाल आपल्या मुलीला लग्नामध्ये सुद्धा सर्वच गोष्टी कन्यादान करतात।
त्यामध्ये सुद्धा पहा, पूर्वीच्या काळामध्ये लोक काही वस्तू देणे प्रकर्षाने टाळायचे आणि आजची लोक काय सांगतात की आम्ही आमच्या मुलीच्या लग्नामध्ये तर झाडूपासून किंवा सुपलीपासून सगळं काही दिलं, पण अशा चुका करायच्या नाहीत. काही गोष्टी ज्या आहेत त्या मात्र अजिबात आपल्याकडून होऊ देऊ नका. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी वस्तू जी आहे, बरेच जण शनीची 7.5 जावी म्हणून तेलाचे देखील दान करतात. बरोबर आहे, शनीची 7.5 तसेच कोणत्याही पीडा शत्रू समस्या असल्यास शनिवारी शनी मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरामध्ये नाहीतर अमावस्येला जणांना गोरगरिबांना तेलाचे दान केल्यामुळे शनीची 7.5 जी आहे ती दूर होते, त्यांचा आशीर्वाद मिळतो, हे दान करणाऱ्याला प्राप्त होतो. पण शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत आणि या पितापुत्रांचं एकमेकांशी कधीच विशेष असं पटलं नाही. मकर संक्रांत हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे, त्यामुळे तेलाचे दान या दिवशी करू नये. तसेच वासाचे तेल, खाण्याचे तेल, कोणतेच तेल हे दान म्हणून वाणामध्ये देऊ नका. कारण तुम्ही घरातल्या लक्ष्मीचं आणि लक्ष्मीच्या हाताने जर खाद्यतेल इतर लक्ष्मीला देण्याचा विचार करत असाल तर त्याचा परिणाम उलट होऊ शकतो. आता त्या तिसरी वस्तू म्हणजे त्या वस्तूची माहिती घेऊया. ती सुद्धा आपल्याला मकर संक्रांतीच्या वाणामध्ये किंवा दानामध्ये द्यायची नाही. हळदी कुंकू म्हटलं की वाण वस्तू सुद्धा एकमेकांना देतात किंवा घेताना दिसतात. त्यामध्ये काही संसार उपयोगी वस्तू वाण म्हणून वाटलं जातं. आता यामध्ये किसणी, बटाटे वगैरेची साल काढण्यासाठी जे आपण वापरतो पिलर, ते पिझ्झा कटर किंवा मेकअप साहित्य सुद्धा महिलांना कामाला येऊ शकतं, म्हणून सेफ्टी पिन वगैरे सुद्धा महिला वाणामध्ये देतात. तर अशा टोकदार किंवा धारदार वस्तू, टाचण्या, पिना, पत्र्याच्या क्लिपा, चाप, चाकू म्हणजेच काय, एक प्रकारचं लोखंड या दिवशी धारदार टोकदार लोखंडी वस्तू देणे. याचा अर्थ आपण आपल्या कुंडलीतून केतू आणि शनी या ग्रहांना खराब करून घेत असतो किंवा कमजोर करून घेत असतो. हिंदू धर्मामध्ये अशा वस्तू भेट देणं निषिद्ध मानलं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीचे जे काही वाण महिलांना वाटायचं असतं किंवा काही दानधर्म करायचा असतो त्यामध्ये अशा टोकदार, धारदार किंवा लोखंडी वस्तूचं दान अजिबात करायचं नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला शनीच्या दोषाला सामोरे जावं लागणार नाही. बघा, शनी आपल्याकडून वायफट खर्च करून घेत असतो. कोर्ट कचेरी, आजारपण, कामात अडथळे इत्यादी मुळे आपल्याला शनीची पीडा दिसून येते. यातील चौथी गोष्ट म्हणजे कपडे. बघा, मकर संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये किंवा त्या दिवशी शक्य झालं नाही तर किंक्रांतीचा दिवस सोडल्यानंतर साधारणतः रथसप्तमीपर्यंत सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अगदी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही जर कपड्यांचा दानधर्म केला तर तो सर्व दानामध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो. कारण मकर संक्रांत किंवा अगदी रथसप्तमी येईपर्यंत भरपूर थंडी असते आणि ही जी थंडी असते ती आपल्याला अगदी असह्य करून सोडते की कधीही थंडी जाईल आणि उन्हाळा येईल. त्यामुळे कपड्यांचे दान करताना सुद्धा आपण जर त्यामध्ये ब्लँकेट, चादर किंवा उबदार कपडे म्हणून गरजू लोकांना दिले तरी खरंच काही लोकांना याची मदत होऊ शकते. तर प्रत्यक्ष सूर्यनारायण आपल्यावर प्रसन्न होतात, कारण स्वतः सूर्यदेवांना निरपेक्ष दानाचे धनी असं म्हटलं जातं. कारण सूर्य स्वतः तापतो आणि सर्वांना प्रकाश आणि उजेड देण्याचं काम करतो, म्हणून आपण त्यांना निरपेक्षता दाता म्हणतो. त्याच्या नावाने दान केलं तर पण काही जण काय करतात की नवे कपडे नाहीत घेत, तर आपल्या घरातले थोडेफार वापरलेले कपडे असतील तर ते देतात. आणि काही महिला आपल्या कामवाल्या बाईला पण मकर संक्रांतीचं काही वाण म्हणून देऊ तर त्यामध्ये आपले जुने कपडे देतात. पण असं अजिबात करायचं नाही. याचा उलट परिणाम तुमच्या कुटुंबाला भोगावा लागेल, आजारपण येतील, अशा पद्धतीने होऊन वाईट परिणाम शकतो. त्यामुळे होणारा खर्च म्हणजे तुमच्या घरातून लक्ष्मी निघून जाईल. दान किंवा वाण या स्वरूपामध्ये आपल्याला नवीन घेतलेलेच वस्त्र द्यायचं असतं, हे मात्र नेहमी लक्षात ठेवा.
आणि एक गोष्ट लक्षात असू द्या की आपण दुसऱ्यांना जे काही देतो त्याचं किंवा तसंच आपल्याला परत मिळतं, म्हणून देताना चांगलं द्या, म्हणजे आपल्यालाही त्यातून काहीतरी चांगलंच मिळेल. नाहीतर उगीच आपण वाईट किंवा खराब झालेले दुसऱ्यांना द्यायचं आणि आपण मात्र त्यातून चांगल्याची अपेक्षा ठेवायची, हे सर्वात चुकीचं. यातील शेवटची आणि 5वी वस्तू म्हणजे महिलांनी मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू करूया म्हणून अतिशय उत्साहाने वाणाच्या वस्तू खरेदी करताना दिसतात, पण त्यामध्ये जास्तीत जास्त वस्तू या प्लास्टिकच्या घेतात. त्यामध्ये असं कारण आहे की स्वस्तात स्वस्त त्यांना हा पर्याय वाटतो, पण आधुनिकता किंवा पैसे वाचवण्याच्या चक्रातून या हिंदू धर्मातील पवित्र सणाचा मूळ गाभाच विसरत आहेत. मकर संक्रांत म्हणजे एक उपभोगाचा किंवा खाण्यापिण्याचा सण म्हणून साजरा करायचा असतो, कारण हिवाळा ऋतू त्यासाठी पोषक असतो. दानधर्म किंवा वाण देणं या गोष्टीसुद्धा त्यामध्ये येतात. पण मग त्यासाठी सुगडात पूजल्या जाणाऱ्या भाज्या, फळं, तिळगुळ यांचं खरं वाण वसा असं म्हटलं जातं. पण हळूहळू या गोष्टींचा जागा वेगळ्याच वस्तूंनी घेतली आणि हिंदू धर्मामध्ये हे सांगितलेलं आहे, भांडी कुंडी या वस्तू जरी आपल्याला दानधर्मामध्ये द्यायची इच्छा असेल तरी पण तांबे, पितळ अशा वस्तू घ्यायला हव्यात. धातूंना महत्त्व द्यावं. प्लास्टिक, लोखंड, ॲल्युमिनियम या धातूंना नाही. मकर संक्रांत म्हणताना आपण नवीन वस्त्र, तिळपात्र, नवे भांडे, सोने दान करावे हे ऐकतो, पण करतो मात्र त्याच्या उलटच. दान हे सतपत्रे असावे, गुप्तपणे करावं, आपल्या कुवतीनुसारच करावं, पण त्यातही काय देणं आपल्यासाठी हिताचं आहे, काय धोक्याचं आहे याचा विचार करूनच पुढचं पाऊल टाकावं. फार म्हणजे फार महत्त्वाचं आहे. ज्याला हे कळतं ती व्यक्ती खरी लक्ष्मीपुत्र होय. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संक्रांतीच्या हळदी कुंकवामध्ये कोणत्या 5 वस्तू ज्या आहेत त्या चुकूनही दान करायच्या नाहीत याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे. व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला किंवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.